मी जाऊन बघू द्या ना तिकडे काय चाललंय ते. मला लई भीती वाटायला लागली. मी सांगत होती त्या मुडद्याला घरात ठेवू नका म्हणून. तो मुडदा आहे ना घरादाराला भिकायला लावल, घराच्या आब्र इशीला टांगल, पण तेव्हा ऐकलं नाही कुणी माझं. आज त्याच्यामुळं घरच्या सुनेला पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागते का नाही? खरंय आत्या तुमचं. ह्यो गोपाळ परत आला ना तेव्हापासून आपल्या घरात काही ना काही घडतंय. काय घडतंय? हा काय घडतंय? समजा तर चांगलंच घडतंय ना. तुम्हा समद्याना ना त्याची कावीळ झालीये म्हणून सगळं पिवळं दिसतंय तुम्हाला. हो, तर भामटा लय गुणाचा नाही का? सुमजळल पण पिळ जाणार नाही अशी गत आहे त्याची. अगं म्हातारे जरा वाईट शांत बस की तू. एकदा पट्टा सुरू झाला की झालंच. माहिती काय, माझा गोपाळ आहे ना म्हणून या वाड्याला इज्जत आहे. नाही तर कोण काळ कुत्रा पण विचारत नव्हता याला. गोपाळ काय झालं रे? काय रे काय म्हणले जामकर? काय बोलले? बरं गोपाळ, मी हिला विचारलंय काय पोलीस स्टेशनमध्ये केवढा उतरला हिचा चेहरा. हा मला कोणी काही विचारू नका, मला एकटं सोडा. मला काहीच बोलायचं नाहीये. लाली गोपाळ, अरे काय झालं पोलीस स्टेशन मध्ये सांग ना. सांगतो नंतर. लालेजी माफ करा, तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागलं. अहो यात तुमची काय चूक आहे? मला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही किती प्रयत्न करत होतात ना, बघितलंय. जामकरनं लय त्रास दिला का हो? काय काय विचारलं? नाही लय काय नाही. त्या रात्री काय घडलं होतं, माधुरीशी माझे कसे संबंध होते, एवढंच. एवढंच विचारलं? माझ्याबद्दल काय विचारलं नाही का? नाही, तुमच्याबद्दल काय विचारतील? हे आपल्यास त्रास देण्यासाठी. ते जामकर माहित नाही वे कसे येडे डोक्याचे. काय नाही विचारलं. ते पेंडंट जामकरच्या हाती लागलं तर माझी वाट लागेल. पोलीस चौकीत जाऊन पहिल्यांदा ते ताब्यात घेतलं पाहिजे. लालीजी मी निघतो दुकानावर, जरा काम आहेत. तुम्ही जरा असंच वागत राहिलात ना तर एक दिवस हडकाल. म्हणजे हे तिकडं पडलं होतं. ते सुधाकर भाऊजींसोबत तुमची झटापट झाली ना तेव्हा तुमच्या खिशातनं पडलं असं. पण हे जर त्या जामकरच्या हाताला लागलं असतं तर त्याने विनाकारण तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असतं. लालेजी किती काळजी करता हो तुम्ही माझी. तुमच्यासारखी काळजी करणारी बायको माझ्या आयुष्यात आहे. मी लय नशीबवान आहे. चला जातो मी दुकानावर. बरं आहो, पण ते ज्याचं कोणाचं आहे ते देऊन टाका. काळजी करू नका, हे त्याच्या योग्य ठिकाणी जाईल. काय झुंजार शेठ? कशाचं शेठ? पत्रकार, पत्रकार श्री झुंजार खुसपुटे. काय खुसपुटे? अहो कसं पत्रकार म्हणायचं तुम्हाला? का असं का बोलताय? मग कसं बोलू सांगा? तुमच्या चॅनलवर एक तरी बातमी पुढची बातमी असते का?
नसते कसली ताकद लावताय दोघं जण मिळून. गोपाळ पलीकडची बातमी म्हणजे मला कळलं नाही काय म्हणायचंय. अहो पलीकडची बातमी म्हणजे आता तुम्ही विचार करा, तुम्ही ज्या बातम्या देताय का नाही ते गावकऱ्यांना आधीच माहिती असतात. बातमी कशी पाहिजे, पॉवरफुल, कोणाला कळायच्या आधीच आपल्याला कळली पाहिजे. तुमच्याकडनं एक्सक्लुझिव्हली बातमी बाहेर आली पाहिजे. आता बघा आपल्या गावात काय काय घडतंय त्याच्या बातम्या आल्या पाहिजेत, म्हणजे गावकरी कसे अलर्ट होतील, ते जरा संरक्षण काहीतरी आपल्याला मिळतंय तुमच्याकडनं असा विचार करतील. तुम्ही अशा बातम्या काढल्या पाहिजेत. म्हणजे बघा मान्य व्हिडिओग्राफर आत्महत्या केली, पण जामकर साहेब काय म्हणले, तो खून आहे. तिथं कुठला तरी आरोपी आला, त्यांनी पकडायचा प्रयत्न केला, त्याच्या जामकरच्या नकाचे ओरखडे त्याच्या मानेवर आहेत. असं काहीतरी ऐकलं का नाही आपण सगळं? हे तुमच्याकडनं आलं पाहिजे होतं, हे नाही येत ना. तुम्ही काय करा, त्या व्हिडिओग्राफरच्या घराच्या बाहेर असा दबा धरून बसा, म्हणजे तिथं तो आरोपी परत आला तर आपल्याला कळेल ना. आता तुम्हाला दाखवतो पत्रकारिता काय असते. झुंजारची पत्रकारिता म्हणजे तुफान आहे, तुफान. हा नाही पण नक्की काय करणार आहे तुम्ही? जातो आणि त्या फोटोग्राफरच्या घरापाशी दिवस रात्र दबा धरून बसतो. हा खाणं पिणं झोपणं सगळं तिथंच करतो का नाही बघा. काय बोलतो तू? काय बोलतोय? आता बोलायची नाही तर करायची वेळ आलेली आहे. चल रामिदाब, लावा ताकद. अमिताभ बारीक लक, हे कुठे गेलं? एवढं झालं? अरे थोडस चिकन 65 तंदूर 2-4 बिअरच्या बाटल्या आणायच्या होत्या ना. विसरलोच की, आत्ता घेऊन येतो. अरे अमिताभ जरा चिप्सचं पॅकेट घे. इथं काय गिळायला आलाय का बातमी करायला आलाय? हा बॉस, तुम्हीच म्हणलं होतं की खाणं पिणं राहणं सगळं हितच आहे म्हणून घेऊन आलो. अरे इथं बातमी करायची, बातमी. हा झुंजार पत्रकार काय चीज आहे ना, या सगळ्या जगाला दाखवून देतो. झुंजारची पत्रकारिता म्हणजे तुफान आहे, तुफान. जगाला राहू द्या, गावाला दाखवून द्या. अरे अमिताभ ले पुढचं रान आणत नको जाऊ. जेवढं सांगेल तेवढंच करायचं. हा नाही तर असा काचकन गळावळील आणि असा 5 कण वर घालवील. तुझीच बातमी करेन उद्यापासून. सॉरी बॉस. नीट लक्ष दे. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.